सीआईडी बनने की धावा 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 धावलो. अजून काय सेवा? शिवडी शिवडी शिवडी. काय शिवडी शिवडी? काय टॅक्सीवाला आहे का मी? अहो मग मीटर का पाडताय? अहो माझी सवय आहे ती. तुम्ही तेच ना ते सीआयडी कोण ते 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 कोण? मी सीआयडी दुष्टदुम्न. हा तेच ते दुष्टदुम्य. दुष्टदुम्य. बाई तुम्ही फक्त सीआयडी बोला. हा बोला. सीआयडी साहेब तुम्ही ना अहो ते थांबवा हो. अहो माझी सवय आहे ती. तुम्ही पटकन बोला. काजोल तुम उधर से जाओ, अभिजीत तुम उधर से जाओ, दया दरवाजा तोड़ दो. अहो ते तिघही नाहीये तिथे आणि दरवाजा पण नाहीये. ती पण माझी सवय. तुम्ही पटकन बोला. माझ्या घरी ना जबरी चोरी झाली हो. बाई तुम्ही जरा जबरीने घ्या, सबुरीने घ्या. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. हो मला सांगा सकाळी सकाळी घरातून काय काय केलंय? सकाळी सकाळी घरातून पाणी गेलं आधी, मग लाईट गेली, मग अचानक गॅस गेला ना, मग मुलं शाळेत गेली, मग नवरा जात नव्हता, मी त्याला घालवलं. बाई सकाळपासून घरातून चोरीला काय काय गेलं हे विचारलं मी. पेन घ्या. तेवढाच आहे तो. घटना लिहा. हे इतकी मोठी नाहीये मी. बाई राज्य घटना लिहायला नाही सांगत आहे. चोरीची घटना घरात घडली ना ती लिहा. काय काय चोरीला गेलं ते लिहा. शी त्यात काय लिहायचं? अहो सोन्याची ताटली गेली आणि सोन्याची 4 बिस्किट गेली. सोन्याची बिस्किट, सोन्याची ताटली. काय स्मगलिंग करता? अहो काही काय बोलताय? मग हो तुम्ही आधी तो नळ उघडा तरी नाही, ते बंद तरी करा. सारखं ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ काय करताय? बाई ती माझी सवय आहे. काजल तुम उधर से जाओ, अभिजीत तुम उधर से जाओ, दया दरवाजा तोड़ दो. दया इसका हात तोड दो. आता कसं? बाई एवढं डोकं चालवते ना तर ती बिस्किट लॉकर मध्ये ठेवायची ना. बिस्किट लॉकर मध्ये राहतील का? बाई लॉकर जरी उघडायचं असेल ना तर चाव्या लावाव्या लागतात. बिस्किटांना मुंग्या लागायला कशाला चाव्या लावायला लागतील? म्हणजे बघा चावीचं छिद्र असतं ना, त्याच्यातूनही मुंग्या आत जाऊन बिस्किटांचा फडशा पाडू शकतात. पण बिस्किट सोन्याची आहेत ना. हो सोन्याची बिस्किट मिल्क बिस्किट आहेत ना. सोन्याची बिस्किट मिल्क बिस्किट कशी असतील बाई? अहो सोन्या म्हणजे माझा मुलगा, त्याची मिल्क बिस्किट ती गेली चोरीला. अहो शी तक्रार करा तुम्ही इथे आलात का? अहो एवढी वेडी आहे का मी? त्याला मी बिस्किटांचा दुसरा पुडा घेऊन दिला, पण त्याला 30 ताटली पाहिजे म्हणून नुसता उच्छाद मांडलाय. मला 30 ताटली पाहिजे म्हणून घर नुसतं डोक्यावर घेतलंय. हो मग मी काय करू? अहो तुम्ही त्याला दम द्या, कारण तो फक्त सीआयडी लाच घाबरतो. बस क्रमांक 37 ड्रायव्हर गोंधळेकर. टपरीवर असतील तर टपरीवाल्याने विनंती आहे की तिथून त्यांना हाकलून देणे. नमस्कार साहेब. आलात? मी ना तर टपरीला आग लावणार आता. कुठल्या टपरीला? माझ्या काकाच्या. जो उठतो तो टपरीवर कडमडलेला असतो. तू गाडी सोडून गेल्यानंतर बस माणसांनी गच्च भरलीये. भयंकर वैतागले लोक. मग मी काय करू? चावी घे आणि डेपो बाहेर काढ. बस काहीतरी काय, मला कागदावर साधं गाडीचं चित्र काढता येत नाही. डेपोतून गाडी काय डोंबल काढणार बाहेर मी? जास्त बोलत ना, मेमो दे ना मी तुम्हाला. हे बघा मेमो द्या ना तर बेबो द्या. मी गोंधळेकर नाहीये, तुम्ही गोंधळेकर. काय आपला तुम्ही गोंधळ करताय, मी तुमचा हरवलेला ड्रायव्हर नाहीये, कळला? मग तुम्ही इथे काय करताय? मी तक्रार करायला आलोय कंडक्टरची. काय केलं कंडक्टरने? हे बघा तो मला सुट्टे पैसे देत नाही, त्याच्यावर कारवाई करा. मी त्यांना 15 रुपये दिले, तिकीट 11 रुपयाचं होतं. मला परत किती पैसे मिळायला पाहिजेत? मी हिशोब करतो, तुम्ही संध्याकाळी या. काय म्हणजे तुमच्या 4 रुपयासाठी मी परत 20 रुपये खर्च करू? तुम्ही एक काम करा, तुम्ही केस करा त्याच्यावर. कोर्टाकडून तुम्हाला साधारण व्याजासकट 5.25 रुपये मिळतील. अरे पण तुम्ही त्याला मेमो का देत नाही? काय नाव आहे त्याचं? केष्टो मुखर्जी. केष्टो? चेष्टा करू नका. काय चेष्टा करू नका, अशा नावाचा कोणी माणूस नाहीये इथे. वाटलंच मला. तुम्ही कुठे झाला? ते बघतो ना तुम्ही. नाही तुम्ही काय घाबरू नका. काही कंट्रोल रूम आहे ना, सगळे कंडक्टर इकडेच येतात. तो आला की पकडा त्याला. तुम्ही कुठे चाललात? मी जरा टपरीवर चहा पिऊन होतो. आणि मी ते बसून काय करू? तुम्ही अनाउन्समेंट करा ना. ते सदस्य ड्रायव्हर गोंधळेकर त्यांना ते कंट्रोल रूम मध्ये बोलावून घ्या. बसा बसा इकडे अनाउन्समेंट करा. चला आलो आलो.